चंद्रपूर शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून यावेळी चोरट्यांनी थेट एका नामांकित डॉक्टरांच्या दवाखान्यावरच हात साफ केला आहे। ही संपूर्ण धाडसी चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। शहरातील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मनीष मुंदडा यांच्या दवाखान्यात 5 एप्रिल रोजी पहाटे 3:30च्या सुमारास 2 अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला। चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चेंबरमध्ये घुसून लोखंडी रॉडच्या सहाय्याने कपाट फोडले। या घटनेत 1 लाख रुपयाहून अधिक रोख रक्कम आणि काही महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली आहेत। विशेष म्हणजे चोरट्यांना दवाखान्याच्या अंतर्गत रचनेची संपूर्ण माहिती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मी समाजाची सेवा करणारा व्यक्ती आहे, अशा घटना अत्यंत निंदनीय आहेत, अशी भावना डॉक्टर मुंदडा यांनी व्यक्त केली असून यामुळे शहरातील सुरक्षिततेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील डॉक्टर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आता या प्रकरणातील धाडसी चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना कधी यश मिळते याकडे संपूर्ण चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी डॉक्टर मनीष मुंदडा, चंद्रपूर। आज दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3:30 ला माझ्या दवाखान्यामध्ये 2 अज्ञात इसम आले। माझ्या दवाखान्यात भिंत ओलांडून आले कारण मेन कंपाऊंड गेट बंद होतं आणि ते फर्स्ट फ्लोअरला माझ्या दवाखान्यात माझ्या चेंबरमध्ये आल्यानंतर माझी लाकडी एक अलमारी जी लॉक असते ती तोडून त्याच्यातून रोख रक्कम जवळपास 1 लाख रुपये आणि काही कागदपत्र असलेला एक डब्बा ते घेऊन गेले। ज्या पद्धतीने ते आत आले असं वाटतं की त्यांना माहिती होतं की दवाखान्यात कुठे कोणती अलमारी आहे, कुठे काय पैसा ठेवला जातो। त्यांनी इतरत्र कुठेही काही अलमाऱ्या किंवा ड्रॉवर्स काही उघडले नाही आणि आपलं काम करून ते लगेच तिथून पसार झाले। खूप वाईट वाटतं यासाठी की मी डॉक्टर या नात्याने रुग्णांची सेवा करतो, सगळ्यांची मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेस जर काही सामाजिक तत्व माझ्याच घरी घुसून अशा प्रकारची चोरी करत असतील तर ते अत्यंत निंदनीय आहे। एखाद्या दुष्ट व्यक्तीच्या घरी कोणी गेलं तर कदाचित कोणाला वाईट वाटणार नाही, पण मी तर सगळ्यांची मदत करतो आणि माझ्यासोबत जर असं होत असेल तर ते अत्यंत दुःखमय आहे माझ्यासाठी। मी आताच मग पोलिसांकडे तक्रारही केली आहे। माझ्याकडचे असलेले सीसीटीव्ही फुटेजेस त्यांना दाखवले, त्याच्यात ते दोघे व्यक्ती आणि त्यांचा चेहरा हा ओळखीला आलेला आहे आणि पोलीस आपलं काम करत आहे। माझा आपल्या व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे आणि ते जे दोषी आहेत त्यांना योग्य रीतीने शिक्षा देतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।